हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. तर चला भावा बहिणींना ह्या का माझं उरकलंय सगळं. आज जायचं कुरिअर पाठवायला. आज सगळ्यांची कुरिअर पाठवून देणार आपण. म्हणजे तुम्हाला 2-4 दिवसात तुमच्या घरपोच होत्या भावा बहिणींनो. तर सगळ्या ऑर्डरी जेवढ्या पॅकिंग केलेल्या आहेत तेवढ्यांच्या सगळ्यांच्या ऑर्डरी आज टाकल्या जाणार आहेत. तर आज निघालो तर मी पण उरकलंय. आता मला आहे ना भावा बहिणींनो, आज म्हणजे आज माझं इंजेक्शन पण आहे, विटॅमिन B12चं इंजेक्शन. आणि खुब्याची तर चाळण झाली इंजेक्शन घेऊन घेऊन. पण आता तुम्हाला सांगते, CBC म्हणजे रक्त पण चेक करायचंय. आता रक्त किती वाढलंय ही पण बघायचंय ना. तर आता लाली तर चांगली आलेली आहे, दिसते का? पहिलं पांढरं शिपट दिसत होतं, पण आता लाली चांगली आलेली आहे. लिस्टिप लावल्या वाणी. त्या का बायडा त्या काय म्हणते, शेळ्याकडे चालली ती. तर हो का आता तिसऱ्या ऑर्डरची तयारी आपल्याला आता उद्यापासून करावी लागेल भाऊ बहिणींनो. आता 2 ऑर्डर, आता ही दुसरी ऑर्डर तर चाललेली आहे ऑलरेडी. तर आता तिसऱ्या ऑर्डरची तयारी उद्या होणार आहे. तर ज्या भावा बहिणींचा आता ऍड्रेस आलेला आहे तर त्यांची तिसऱ्या नंबर मध्ये ही लागणार, नंबर लागणार ऍड्रेसला, म्हणजे ह्याला मसाल्याला. आता तिसऱ्या ऍड्रेस मध्ये तुम्हाला मसाला भेटणार. कारण की ऑलरेडी आता सगळा मसाला पॅकिंग झालेला आहे, शिल्लक बाकी राहिलेला नाही. त्याच्यामुळं तुमची ऑर्डर पुढच्याच ह्याच्यात घेणार आपण. तिसऱ्या ऑर्डर मध्येच तुमची ही करणार, बुक करणार. तर भाऊ बहिणीनं आता मला रक्त पण चेक करायला जायचंय आज. तुमच्या पूनमताची तब्येत बरोबर नाही तरी पण एवढं ह्याचं काम चालू आहे. हार्ड मसाल्याचं काम चालू आहे. हो का आता रक्त चांगल्या पद्धतीनं वाढलेलं आहे. लाली दिसती का? हो का? तरी पण आता चेक केल्यावर कळलंच आपल्याला किती वाढले. नाही तर पहिलं असं पांढरं शिपट दिसायचं. हो का? लाली आली चांगली. तरी खाण्यापिण्या एवढ्या बिझनेसमुळे आहे ना भावा बहिणीनं, खाण्यापिण्यावर दुर्लक्ष होतं या. जेवण व्यवस्थित टायमावर व्हायना. गोळ्या औषधं चालू येतं, मला पण इंजेक्शन चालू येतं विटॅमिन B12ची. आणि ट्रीटमेंट पूर्ण घ्यायची. डॉक्टरने सांगितलंय 12 पॉईंट रक्त होस्तोपर्यंत ट्रीटमेंट बंद करायची नाही. दर महिन्याला रक्त चेकिंग होणार, किती वाढलंय बघितल्या जाणार. तर आता औषधं गोळ्या तर दररोज घेते मी, पण थोडा उशीर होतोय. काय टायमाला जेवणाचं, हे आता कामाच्या राडा असल्यामुळं जेवणाचं लक्षात राहत नाही ना, त्याच्यामुळं. तर आता मसाला कुटायचं बी आपलं काम चालू राहतंय. आता इकडचं आपल्या गावाकडचं बी मसाला येतात ना कुटायला, ती बी कुटावं लागतात. परत आपल्या ऑर्डरचं पण मसाला कुटावं लागतात. आणि दोन्ही पण बिझनेस चालू आहेत आपलं, दळणाचं, गिरणीचं. परत तुम्हाला सांगते ह्याचं काय म्हणतात त्याला, मसाले कांडपचं. आणि तुमच्यापर्यंत आपला घरगुती गावरान मसाला आपण पोचवण्याचं पूर्ण म्हणजे ह्यानी काय म्हणतात, तुमच्यापर्यंत आपला मसाला पोच करण्याचं जबाबदारी घेतली या. की तुम्हाला गावाकडचा गावरान मसाला तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि गावाकडची अस्सल चव तुम्हाला भेटावा, ह्याची दक्षता आपण घेतलेली आहे भाऊ बहिणीनं. म्हणून गावाकडच्या पद्धतीनं गावरान मसाला मी बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची म्हणजे ही करती. काय म्हणतात ध्यानात येत नाही तर शब्द बी ध्यानात न गेल्या तर या लय गणगण असल्याने डोक्यात असं होतं बघा. म्हणजे आपण ही करतोय सगळ्यांची, म्हणजे ऑर्डरी एकदम काळजीपूर्वक सगळ्यांच्या ऑर्डरी घेतल्या जाते. ते सगळ्यापर्यंत जेवढ्या भावा बहिणीने जी काय मागितलंय ती आपण पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय भावा बहिणीने. तर सगळ्यांनी आपला गावाकडचा गावरान मसाला, गावाकडचा गावरान भोलेनाथ गावरान मसाला, ह्या मसाल्याची एकदा ऑर्डर टाकून मागणी म्हणजे टेस्ट बघावा. कारण की आता आपण शून्यातून परत ही चालू केलेला आहे ना आपला बिझनेस. आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या पूनम ताईपाशी पहिल्यापासून म्हणजे पहिलं काय होतं, कसं होतं, त्याच्यातून एवढा बदल घडवायचा म्हणजे एवढं सोपं नाही भाऊ बहिणीनं. पूर्ण जीवन आहे ना ह्याला लावलंय, पणाला लावलंय, म्हणजे ह्याला लावलंय. मी जीवनाचा विचार केला नाही की जीवनात म्हणजे एवढी तब्येत माझी व्यवस्थित राहत नाही काय टायमाला. तरी पण आम्ही दोघं नवरा बायको रात्रंदिवस हो का मेहनत. तुमचं दाजी पण जीवाचा विचार करत नाहीत. राहिल्या सायल्या पुरी सुद्धा करू लागते त्या सगळ्या गोष्टी.
तर तुम्हाला सांगते, आपल्या गावाकडच्या गावरान मसाल्याची जर टेस्ट घ्यायची असेल तर व्हॉट्सअपला नंबर दिलेला आहे, 9822208582. दुसरा नंबर 7666602746. ह्या नंबरवर, कोणत्या बी नंबरवर तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता. ऑल महाराष्ट्रात कुठं पण आपला मसाला येणार आहे आणि तुमच्या ऑर्डरची पूर्णपणे जबाबदारीनं काळजी बी घेतल्या जाणार आहे. आणि तुमच्यापर्यंत गावाकडची चव, चुलीवर भाजलेला मसाला, अगदी चुलीवर भाजून तुमच्यापर्यंत आपला घरी कुटून मसाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करतोय भाऊ बहिणीनो. तर चला, हो का, आणि तुमचा भरभरून प्रतिसाद पण भेटतोय, त्याच्याबद्दल पण मी सगळ्यांचं परत एकदा मनापासून धन्यवाद करते. कारण की पहिली ऑर्डर पण आपली भरपूर मसाल्याची गेलेली आहे. 15-16 किलो मसाल्याची ऑर्डर पहिली पण गेलती आणि दुसरी पण ऑर्डर आपली 16-17 किलो मसाल्याची गेले, म्हणजे चाललेली 17-18 किलो मसाल्याची. तर आता तुम्हाला सांगते, सगळ्यांचं म्हणजे भरभरून प्रेम आहे, म्हणजे देत्यात. तुम्ही बघताय ही सगळं तुमच्या पुढं चाललेलं आहे. हो का, कांदा वाळाय घातलेला आहे आता तिथं खाटावर. आता आजचं पण ऊन कांद्याला द्यायचं. आता उद्या तुम्हाला सांगते मसाला भाजायची तयारी करू आपण. आणि पूर्णपणे गावरान मटेरियल वापरून, गावरान मटेरियल हे महाग असतं तुम्हाला माहित आहे, गावरान मटेरियल वापरून सगळे म्हणजे आपल्या मसाल्याला जी वापर आहे ना, सगळा गावरान मटेरियलचा आहे. गावरान मटेरियल महाग असतं, तरी पण आपण तुम्हाला गावरान चव भेटावी यासाठी गावरान मटेरियल सगळं उपलब्ध करून, आता आम्ही गावाकडे असल्यामुळं गावरान मटेरियल गावाकडे राहतच, तर उपलब्ध करून हे सगळ्या गोष्टी तुम्हाला गावरान मटेरियल वापरून आपण चव देण्याचा प्रयत्न करतोय. तर तुमचा भरभरून प्रतिसाद भेटतोय, त्याच्याबद्दल बी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर ज्या भावा बहिणींना गावाकडची चव घ्यायची त्यांनी नक्कीच आपल्या भोलेनाथ गावरान मसाल्याला भेट द्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. जर तुम्हाला मसाल्याचा स्वाद आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. आता कांदा लसूण मसाला लय म्हणजे आता ज्याचे त्याचे प्रकार असतात बनवण्याचं भाऊ बहिणीनो. आपण जास्त तेलकट मसाला करत नाही. आपला कांदा लसूण मसाला पण असा वेगळाच राहणार. आणि लाल चटणी सुद्धा आपण सगळं गरम मसाले, धने सगळं ऍड करतो. आणि मिरची पावडर आमच्याकडे, म्हणजे मिरची पावडर ही फक्त मिरचीची बनवलेली असती, ती वेगळी असती. कांदा लसूण मसाला वेगळा असतो, लाल मसाला वेगळा असतो, ही वेगवेगळ्या प्रकारचा मसाला असते. तर ज्या भावा बहिणींना गावाकडची चव घ्यायची त्यांनी नक्की भेट द्या. कारण की गावाकडच्या गावरान चव आता शक्यतो भेटतच नाही कुठं. ही फक्त गावाकडचीच माणसं गावाकडची चव घेतात. बाकीचं असं म्हणजे शहरात, सिटीत ही असं गावाकडची चव भेटणं कठीण आहे. कारण की तिकडं सगळं हायब्रिड माल आहे. जरी घरी मसाला बनवत असेल तुम्ही तरी हायब्रिड मसाले म्हणजे हायब्रिड माल वापरूनच बनवावा लागत असेल. तिथं गावाकडचं भेटतच नाही. गावठी लसूण, गावठी कांदा, गावरान ही अशा वस्तू आणि महाग राहते त्या. गावठी गवार, आता गवारीच्या शेंगा सुद्धा इकडं गावरान असते त्या, तिकडं कसल्या खाव्या लागतात, लांबाळ्या इतकाल्या लांब. तर चला भाऊ बहिणींनो, आता दाजीचं बी आवारलंय. हे काय चहा पिती, गोळ्या औषधं घ्यावी लागते. खाल्लं नाही काय अजून. वरण भात केलाय पुरींनीच. माझं तर अंग दुखतंय बघा, काय सांगावं. उठू सुद्धा वाटत नाही, इतका जीव दमून जातोय. तर चला, आज जमलं तर टेस्ट पण करावी लागेल रक्ताची. सारखं रक्त काढू जॅम होती मी एक, काय सांगायचं. हो का, इथून काढून घ्यायचं रक्त, टेस्ट करायची रक्ताची. इंजेक्शन आहे परत. इंजेक्शन येईल त्या दिवशी तर अंगावरच काटा फुटतोय, काय सांगायचं तुम्हाला भाऊ बहिणी. बिहाच वाटतंय मला, का तर खुब्याची चाळण झाली यावं इंजेक्शन घेऊन. तर आता ऑर्डर किती आहेत ती बी तुम्हाला दाखवते, किती झालेले आहेत. म्हणजे आता ह्या सगळ्या आज ह्याला जाणार आहेत कुरिअरला. हम तेरे बिन अब रह नहीं सकते.
हो का एवढ्या ऑर्डरी जाणार आहेत ही आपल्या गावात कुणी कुणी टेस्टला मागितलेला आहे मसाला म्हणजे आपल्या तालुक्यात आणि पोस्टमन आहे ना आपण जी पाठवतो ना कुरिअर त्यांनी बी टेस्टला मागितलाय ही आमच्या इथलीच म्हणजे ऑर्डर आहे तालुक्यातली पावशराची आणि एवढाच मसाला शिल्लक राहिला होता तो टेस्टला आपण ती पोस्टमननी टेस्टला मागितला त्यांना चालवलाय हो का